जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारण तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. मिलिंद प्रश्न यामधील पुढील वाचनाला सुरुवात करत आहोत. अर्हत वेदना अनुभवण्यासंबंधी प्रश्न. अर्हत वेदना अनुभवण्यासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, तुम्ही लोक सांगत असता की अर्हत फक्त शारीरिक वेदनांचाच अनुभव घेत असतात. अनुभव म्हणजे सहन करणे. अर्हत फक्त शारीरिक वेदनांचाच अनुभव घेत असतात, चैतसिक वेदना नाही. तेव्हा हे भंते नागसेन, अर्हताचे चित्त ज्या शरीराच्या आश्रयाने उत्पन्न होतात त्या शरीरावर अर्हताचा अधिकार नसतो काय? अर्हताचे चित्त ज्या शरीराच्या आश्रयाने उत्पन्न होतात त्या शरीरावर अर्हताचा अधिकार नसतो काय? होय राजा. हे राजा, जे आपल्या चित्तावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात ते आपल्या विद्यमान शरीरावर नियंत्रण मिळवू शकत नाही. ते आपल्या विद्यमान शरीरावर नियंत्रण मिळवू शकत नाही. ते आपल्या शरीराचे स्वामी नसतात. भंते, एखादा पक्षीसुद्धा ज्या घरट्यामध्ये राहतो त्या घरट्याचा तो मालक होत असतो. एखादा पक्षी ज्या घरट्यामध्ये राहतो त्या घरट्याचा तो मालक होत असतो. हे राजा, शरीराचा स्वाभाविकपणे पाठलाग करणारे हे 10 धर्म उलटपुलट पद्धतीने प्रगट होत असतात. 10 धर्म पहा, धर्माला काय काय म्हटलं गेलेलं आहे. 10 धर्म म्हणजे शरीर स्वभाव. कोणते 10 धर्म? ते 10 धर्म शरीर धर्म म्हणजे ते 10 धर्म शरीराचे धर्म आहेत. शरीर धर्म म्हणजे पहिला आहे सर्दी. सर्दी हा धर्म आहे शरीराचा. दुसरा आहे गरमी. गरमी हा धर्म आहे शरीराचा. गरमी होते ना प्रत्येकाला. प्रत्येकाला सर्दी होते. सर्दी हा पहिला धर्म शरीराचा, शरीर धर्म. दुसरा आहे गरमी. तिसरा आहे भूक. शरीराला भूक लागते. भूक लागली बापा, पोई देवो मा पोई, भाकर दे मा. भूक तिसरा शरीर धर्म आहे. चौथा आहे तहान. पाणी. तहान लागते ना प्रत्येकाला. ते एक गीत आहे, पाणी पाज ग माय, पाणी पाज ग. पाचवा आहे मल विसर्जन. 6वा आहे मूत्र. 7वा आहे थकवा. 8वा आहे म्हातारपण. 9वा आहे रोग आणि 10वा आहे मरण. हे आहेत, हे राजा, हे 10 शरीर धर्म सातत्याने शरीराचा पाठलाग करीत असतात.
हे 10 धर्म शरीर धर्म सातत्याने शरीराचा पाठलाग करीत असतात. त्यांना शरीरापासून वेगळे करता येत नाही. अर्हताचे त्यावर कोणत्याही प्रकारचे स्वामित्व नसते. भंते नागसेन, कोणत्या कारणामुळे अर्हताचे आपल्या शरीरावर नियंत्रण चालत नाही? त्या कारणासंबंधी आपण मला सांगावे. हे राजा, ज्याप्रमाणे जे काही जीवप्राणी पृथ्वीच्या आश्रयाने राहतात ते सर्व पृथ्वीच्या आश्रयाने विचरण करतात, विहार करतात व आपले जीवन व्यतीत करतात. तेव्हा हे राजा, त्या सर्वांच्या आज्ञेप्रमाणे पृथ्वी चालत असते काय? किंवा ते तिचे मालक आहेत काय? म्हणते नाही. अशाच प्रकारे हे राजा, अर्हताचे चित्त त्याच्या शरीराच्या आश्रयाने प्रवर्तित होत असते. अर्हत शरीराला आज्ञा देत नाही किंवा तो आपल्या शरीराचा मालकसुद्धा नाही. भंते नागसेन, कोणत्या कारणामुळे सर्वसामान्य लोक शारीरिक व चेतसिक वेदनांचा अनुभव घेत असतो? अनुभव म्हणजे सहन करणे. हे राजा, चित्ताच्या अभ्यासामुळे सर्वसामान्य लोक शारीरिक व चेतसिक वेदनांचा अनुभव घेत असतात. हे राजा, जसे एखादा भुकेला तहानलेला बैल गवताच्या तुटक्या फुटक्या दोरीने किंवा वेलांनी बांधता येतो, परंतु तो बैल जेव्हा क्रोधित होतो तेव्हा तो त्या बांधलेल्या खुटासह पडून जातो. अशाच प्रकारे हे राजा, अनभस्य मनाच्या वेदना उत्पन्न होऊन चित्त अस्थिर होत असते. चित्त अस्थिर झाल्यामुळे शरीर अडखळू लागते, थरथरू लागते. नंतर तो अनभस्य चित्त असल्यामुळे भयभीत होतो, ओरडतो व हाय हाय करीत रडत जातो. हे राजा, येथे हेच त्याचे कारण आहे, ज्या कारणामुळे सर्वसामान्य लोक शारीरिक व मानसिक वेदना दुःख सहन करीत असतात. परंतु असे कोणते कारण आहे की ज्या कारणामुळे अर्हत फक्त शारीरिक वेदना सहन करीत असतात, त्यांना चेतसिक वेदना होत नाही? हे राजा, कारण अर्हताचे चित्त अभ्यस्त असते, चांगल्या प्रकारे अभ्यस्त असते, चांगल्या प्रकारे संयमित असते, स्वामी भक्त शब्दाचे पालन करणारे असते. जर त्याला दुःखद वेदनांचा स्पर्श झाला तर तो समर्थपणे जगाच्या अनित्यतेचा विचार करीत असतो व आपल्या चित्ताला समाधीच्या खुंटाला बांधून घेतो. त्यामुळे त्याचे चित्त समाधीच्या खुंटाला तोडू शकत नाही, हलवू शकत नाही, ते तेथेच स्थिर राहते. त्याच्या शरीरामध्ये दुःखामुळे कितीही वेदना विकारांचे वादळ उठले तरी त्याच्या मनावर काहीही परिणाम होत नाही. हे राजा, इथे हेच त्याचे कारण आहे, ज्या कारणामुळे अर्हत फक्त शारीरिक वेदनांना सहन करतात,
मानसिक वेदनांना नाही. भन्ते नागसेन, हे जगामध्ये फार मोठे आश्चर्य आहे की ज्यांचे शरीर विचलित होत असते त्यांचे चित्त विचलित होत नाही. तेव्हा आपण मला त्याचे कारण स्पष्ट करून सांगावे. ज्याप्रमाणे हे राजा, एक फार मोठ्या वृक्षाच्या शाखा, फांद्या, पाने, हवा वाहू लागताच हलू डोलू लागतात, परंतु त्या वृक्षाचे खोडसुद्धा हलू डोलू लागते काय? भन्ते नाही. त्याचप्रमाणे हे राजा, अर्हताला दुःखद वेदनांचा स्पर्श झाला तर तो समर्थपणे जगाच्या अनित्यतेचा विचार करीत असतो व आपल्या चित्ताला समाधीच्या खुंटाला बांधून घेतो. त्यामुळे त्याचे चित्त समाधीच्या खुंटाला तोडू शकत नाही, त्याला हलवू शकत नाही. ते तेथेच स्थिर राहते, ते तेथेच स्थिर राहते. त्याच्या मनावर त्यांचा काहीही परिणाम होत नाही, त्याच्या मनावर त्याचा काहीही परिणाम होत नाही आणि त्याचे चित्तसुद्धा विचलित होत नाही, खंडित होत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या महावृक्षाचा खोड असतो, ज्याप्रमाणे एखाद्या महावृक्षाचा खोड असते, त्याप्रमाणे त्याचे चित्तसुद्धा विचलित होत नाही, खंडित होत नाही, ज्याप्रमाणे एखाद्या महावृक्षाचा खोड असते. भन्ते नागसेन, आश्चर्य आहे, अद्भुत आहे. भन्ते, यासारखा नेहमीकरिता प्रकाशित होत राहणारा धम्मदीप मी कधीही पाहिलेला नाही. म्हणजे अर्हत अवस्था, श्रोतापन्न, सकुदागामी, अनागामी, अर्हत, चित्त, समाधी, समाधीमध्ये लागणं चित्त, तेच तर शिकू राहील तुम्हाला 3 महिन्यापासून. बाबा आता जर नाही समजून घेतलं, माय नुकसान नाही आहे, स्वतःच नुकसान आहे. अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. मी फक्त धम्म सांगू राहिलो, घेणं न घेणं तुमच्या हाती आहे. तर ही जे भगवंतानं शिकवलेली विद्या आहे 2500 वर्ष अगोदर, याला समजून घ्या लागते. जेव्हा म्हातारपण होते ना, एकदम म्हातारपण, जीर्ण शरीर होते, मग रडते माणूस, भयंकर वेदना, घुटणे दुखतात, डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, शरीर हाडं फाडं सब वेदनेनं भरून जाते. शरीराच्या भयंकर वेदना होतात, बम वेदना असते, ते रोगच आहे. जसं हे सांगितलं ना 10 शरीर धर्म, सर्दी होणार आहे, गरमी होणार आहे, भूक लागणार आहे, ताण लागणार आहे, मल विसर्जन, मूत्र, थकवा, म्हातारपण, रोग, मरण, हे शरीर धर्म हे होणारच आहे. अर्हंत जरी झाला तरी होणार आहे. पण त्याचं चित्त जर स्थिर राहिलं तर ह्या शरीराच्या वेदना त्याला जाणवत नाही वेदना. त्या वेदना होत राहतात, त्याला माहीत आहे ह्या वेदना होऊन राहिल्या बा. पण चित्त त्या वेदनापासून त्या चित्तावर मन केंद्रित करणे, त्याच्यातलं काही जरी कळलं थोडंफार जरी, तरी तुम्ही बऱ्याच प्रकारच्या वेदना होण्यापासून टाळू शकता. जसं आता समजून घ्या 100% वेदना होऊ राहिल्या, 70चं वय झालं, 60चं वय झालं, 65चं वय झालं, 70चं वय झालं, भयंकर वेदना होऊ राहिल्या शरीराला, खूप वेदना. मग चित्ताचा अभ्यास केला मनाद्वारे, त्याच्यावर जर अभ्यास केला ना, हा ध्यानाचा अभ्यास, तर मग ह्या ज्या वेदना होतात शरीराला, नकापासून तर डोक्यापर्यंत ज्या वेदना होतात, ह्या होत राहतील.
पण जेव्हा तुम्ही चित्तावर मन मजबूत होते, समाधी लागते चित्तावरची, तेव्हा ह्या वेदना आपल्या ठिकाणी सहन होतात, सहनशक्ती वाढते. तेच तर मेन आहे. आता ज्यांची सहनशक्ती नाही आहे, त्याचा अभ्यास नाही आहे, त्याला काही भयंकर म्हातारपणात वेदना होतात, दुःख होतात. काही म्हातारे रडतात, पडतात, भयंकर वेदना होते. त्याचा अनुभव घेत असतो मी त्यांना पाहून, काहीला किती वेदना होत असेल बा. मग त्याला सांगतो का इथं लक्ष ठेवा. मग अभ्यास होत नाही, मग वेळ निघून गेला असते. म्हणजे ते कसं होऊ राहिलं माहीत आहे का? वय झालं 50चं, आता धम्मावर ॲडमिशन केली, आता धम्म सुरुवात केली शिकायला, मग वेळ कमी राहते, जे शिकता येत नाही ना. मग म्हणून जेव्हापासून कळला तिथूनच त्याची सुरुवात करणं, वारंवार 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 त्याच्यावर अभ्यास करणं, चित्तावर अभ्यास. हा चित्तावरच अभ्यास करतो आपण. अगोदर जे अर्धा घंटा ध्यान करतो आपण, हा चित्तावरचा अभ्यास आहे. तर यासाठी हा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर हे जे धर्म दिलेले आहेत, जसे आता विविध प्रकारचे धर्म आहेत, तर धर्म हे सुद्धा आहे, शरीराचे धर्म आहे. सर्दी होणार आहे प्रत्येकाला, गरमी होणार आहे, भूक लागणार आहे, तहान लागणार आहे, मलविसर्जन, मूत्र, थकवा, म्हातारपण, रोग आणि मरण हे शरीराचे धर्म आहेत. याला कोणीही टाळू शकत नाही, कारण हे होणार आहे म्हणजे होणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे, ज्याप्रमाणे जे काही जीव प्राणी पृथ्वीच्या आश्रयाने राहतात, ते सर्व पृथ्वीच्या आश्रयाने विचरण करतात, विहार करतात व आपले जीवन व्यतीत करतात. तेव्हा हे राजा, त्या सर्वांच्या आज्ञेप्रमाणे पृथ्वी चालत असते काय? किंवा ते तिचे मालक आहेत काय? म्हणते नाही. अशाच प्रकारे हे राजा, अर्हताचे चित्त त्याच्या शरीराच्या आश्रयाने प्रवर्तित होत असते. अर्हत शरीराला आज्ञा देत नाही किंवा तो आपल्या शरीराचा मालकसुद्धा नाही. पहा, हे शरीराचे मालक नाही हो आपण. आता म्हणतात ना, एखादा असते, कोणी पत्नी असते, पत्नी ते माझे मालक आले. कोणी नाही मालक, मालक नाही आहे कोणी. आपण आपल्या शरीराचे मालक नाही आहोत, वास्तविकता. पण कोणीतरी कोणावर असा हुकूम गाजवाले पाहिजे, हे मालकीनबाई, हे मालक, काही नाही कोणी कुणाचं. आपण आपल्या शरीराचे मालक नाही आहोत. हे शरीरसुद्धा आपल्या हाती नाही आहे. मग ह्या शरीराचा एवढा अहंकार कशासाठी, एवढा घमंड कशासाठी? हे नष्ट होणारं शरीर आहे. मग ह्या शरीराचे आपण मालक नाही, हे नष्ट होणारं शरीर. तर या शरीराला आपण आपल्या चित्ताद्वारे, मनाद्वारे आपण धम्माचं श्रवण करणं फार आवश्यक आहे. तेव्हा कुठं आपला हा अहंकार गळून पडते. सगळा हा राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, हे असं गळून पडते असं. आणि मग धम्म जेव्हा श्रवण करते तर सगळं असं आनंदमय वातावरण होऊन जाते, प्रसन्न वाटते, असं प्रसन्न वाटते. ते वारंवार वारंवार ग्रहण करावं लागते. संपत्ती संपून जाईल, संपत्ती असेल हे सोबत घेऊन जाणार नाही. पण ज्या व्यक्तीकडे धम्म असतो ना, तो त्या धम्मामध्ये वावरत असतो, तो धम्म सोबत घेऊन जातो. माझ्या अभ्यासानुसार सांगू राहिलो, धम्म सोबत घेऊन जातो, पण संपत्ती सोबत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून धम्मावर फार बारकाईनं अभ्यास करावा लागते. म्हणून धम्म आपल्याला समजून घ्यावं लागते. नाही तर संपत्ती इथंच राहते. नाही तर पहा तुम्ही, हिंसा, सगळ्या घटना ज्या होतात ह्या सगळ्या रोगापायी होते, राग, द्वेष, लोभ, मोह. म्हणून या धम्माचं श्रवण तुम्ही करा. या धम्माला तुम्ही वारंवार समजून घ्या. हा धम्म तुम्हाला साथ देणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत. जर तुम्ही धम्म समजून घेतला नाही, धम्माचं तुम्ही त्या मनाद्वारे तुम्ही त्याला समजून घेऊन त्याच्यावर चालले नाही, तर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. धम्म नसेल तर पहा तुम्ही, काही जण ज्याच्यामध्ये धम्म नाही तोचा परिणाम भोगून राहिला. ज्याच्यापाशी धम्म, तो सुखानं झोप घेतो, सुखानं आपलं जीवन यापन करत असतो. म्हणून
आपण धम्माला समजून घेतलं पाहिजे. तर पुढे वेगवेगळ्या मान्यता संबंधी प्रश्न. वेगवेगळ्या मान्यता संबंधी प्रश्न. भंते नागसेन, येथे जो कुणी गृहस्थ पराजिक दोषी व्हावे व नंतर त्याने प्रवज्जित व्हावे, परंतु त्याला स्वतःला हे कळू नये की गृहस्थ असताना माझ्या हातून पराजिका दोष घडलेला होता. इतरांनीही त्याला याची जाणीव करून देऊ नये की गृहस्थ असताना तुझ्या हातून पराजिका दोष घडलेला आहे आणि त्यानेच आता सत्याचा मार्गावर आरूढ व्हावे, तर त्याला धर्माच्या स्पष्ट ज्ञानाची धम्माच्या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकेल काय? हे राजा, नाही. भंते, कोणत्या कारणामुळे? कारण त्याच्या धर्मज्ञान प्राप्त करण्याचा जो हेतू होता तो हेतू पूर्णपणे नष्ट झालेला आहे. त्यामुळे त्याला धर्मज्ञान प्राप्त होणार नाही. भंते नागसेन, आपण लोक म्हणत असता की ज्ञानामुळे पश्चाताप होतो. पश्चातापामुळे स्मृतीवर आवरण चढते. आवृत्त चित्तामुळे धर्मज्ञान प्राप्त होत नाही. परंतु त्याला ज्ञान न झाल्यामुळे पश्चाताप होणार नाही व मग तो शांत चित्ताने विहार करीत असताना कोणत्या कारणाने त्याला धर्माचे स्पष्ट ज्ञान होणार नाही? उबडखाबड पद्धतीने तो प्रश्नाकडे जातो, तेव्हा आपण विचार करून त्याचे उत्तर द्यावे. हे राजा, चांगल्या प्रकारे तयार केलेल्या, कापलेल्या, चांगले चिखल केलेल्या विशेष प्रकारच्या शेतामध्ये चांगले बी पेरले तर ते उगवणार किंवा नाही? होय भंते, उगवणार. परंतु हे राजा, ते बी एखाद्या दगडाखाली पेरले तर ते उगवेल काय? भंते, ते शक्य नाही. तेव्हा हे राजा, बीज चिखलामध्ये कशामुळे उगवतोय व कशामुळे दगडाखाली उगवत नाही? भंते, त्या बीजाला दगडावर उगवण्याकरता कोणतेही कारण तेथे उपस्थित नाही. हेतूशिवाय बीज उगवत नाही. त्याचप्रमाणे हे राजा, जेथे हेतू असतील त्याला धर्माचे स्पष्ट ज्ञान प्राप्त होत असते व त्याचे सर्व हेतू नष्ट झाले असतील तर हेतूशिवाय धर्मज्ञान प्राप्त होत नाही. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, काठी, दगड, छडी किंवा लोखंडाचा गोळा जसा पृथ्वीवर स्थिर राहतो, त्याचप्रमाणे ती काठी, दगड, छडी किंवा गोळा आकाशामध्ये स्थिर राहील काय? भंते, हे शक्य नाही. हे राजा, येथे कोणते कारण आहे की ज्यामुळे ती काठी, दगड, छडी किंवा गोळा पृथ्वीवर स्थिर राहतो व आकाशात स्थिर राहत नाही? भंते, काठी, दगड इत्यादींना आकाशामध्ये स्थिर होण्याकरता कोणतेही कारण नाही व कारणाशिवाय ते स्थिर राहत नाही. अशाच प्रकारे हे राजा, त्यांच्या त्या दोषामुळे ज्ञानप्राप्तीचे हेतू नष्ट झालेले आहेत. हेतू नष्ट झाल्यामुळे हेतूशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, आग जमिनीवर जळत असते, त्याचप्रमाणे ती आग पाण्यामध्ये जाळता येईल काय? पाण्यामध्ये जाळता येईल काय? भंते, हे शक्य नाही. हे राजा, आग कोणत्या कारणामुळे जमिनीवर जळते व कोणत्या कारणामुळे ती पाण्यामध्ये जळत नाही? भंते, आगीला पाण्यामध्ये जळण्याकरता कोणतेही कारण नाही. कारणाशिवाय आग जळत नाही. त्याचप्रमाणे हे राजा, त्याच्या त्या दोषामुळे ज्ञानप्राप्तीचे हेतू नष्ट झालेले आहेत. ते हेतू नष्ट झाल्यामुळे
हेतूशिवाय धर्मज्ञान प्राप्त होत नाही. म्हणते नागसेन, आपण यावर पुन्हा विचार करावे. कारण आपण सांगितलेल्या गोष्टी माझ्या मनाला अजूनही पटलेल्या नाहीत की ज्ञान न झाल्यास पश्चाताप होत नाही. तेव्हा आपण मला त्याच्या कारणांना स्पष्ट करून सांगावे. हे राजा, जर एखाद्या माणसाने अजाणतेपणे विष हलाहल पिऊन टाकले तर तो जीवानिशी मरणार नाही काय? होय म्हणते. त्याचप्रमाणे हे राजा, अजाणतेपणे केलेल्या पापाचा सुद्धा अभिसमय दोष लागतो. तसेच हे राजा, आग माहीत नसल्यामुळे तिचे अतिक्रमण केल्यास जाळणार नाही काय? होय म्हणते, जाळेल. त्याचप्रमाणे हे राजा, अजाणतेपणे केलेल्या पापाचा सुद्धा अभिसमय दोष लागतो. तसेच हे राजा, अजाणतेपणे सर्पाचे चावलेल्या विषामुळे मनुष्य मरणार नाही काय? होय म्हणते, तो मरेल. त्याचप्रमाणे हे राजा, अजाणतेपणे केलेल्या पापाचा सुद्धा अभिसमय दोष लागतो. तसेच हे राजा, एखादा कलिंग देशाचा श्रमण कुलोत्पन्न राजा आपल्या 7 प्रकारच्या रत्नांनी सजविलेल्या हत्तीवर स्वार होऊन आपल्या नातलगांना भेटायला जात असताना हा बोधिवृक्ष आहे हे त्याला माहीत असतानाही तो बोधी आसनाकडे जाऊ शकला नाही, हे तुम्हाला माहीत असेल. तसेच हे राजा, कारणांना अजाणतेपणे केलेल्या पापाचा सुद्धा अभिसमय दोष लागतो. बनते नागसेन, बुद्धाने सांगितलेल्या कारणांना दोष लावणे कुणालाही शक्य नाही. आपण जसे सांगितले तसेच मी स्वीकार करतो. आता थोडंसं माझ्या पद्धतीने सांगतो. आता याच्यामध्ये जो अजाणतेपणे केलेल्या पापाचा सुद्धा अभिसमय दोष लागतो. अभिसमय म्हणजे लगेच किंवा कालांतराने. म्हणून अगोदरच सांगितलं मी का धम्माच्या बाबतीत फार समजून घ्यावं लागते बारकाईनं. दोष लागतो आणि दोष आपल्याच कर्मामुळे लागतो जर तुम्ही त्याला समजून नाही घेतलं तर. आता दोष का लागतो? कारण अज्ञान आहे. त्याला वाटते मी ज्ञानी आहे, पण तो त्या बाबतीत अज्ञान आहे ना. तो दुसऱ्याला भेटते, जो गृहस्थी आहे त्याला अभ्यास असते पुस्तकी ज्ञानाचा, तो वाचते आणि तो त्याला काहीतरी सांगते. मग असं डोकं खराब करून टाकते. मला भेटायला पाहिजे, जर मी सांगितलं आहे तर मला भेटायला पाहिजे, तर त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे का हे असं काहून बा. मग मी माझ्या पद्धतीने सांगेन. तर मग ते त्या गोष्टीला समजून घ्यायला नाही तर दोष लागते. तर आता इथं जे म्हटलं गेलेलं आहे का बघा तुम्ही, का धर्मज्ञान प्राप्त होत नाही, हेतूशिवाय धर्मज्ञान प्राप्त होत नाही. आता तुमचा हेतू आहे. जे लोक आता हे धम्म श्रवण करू राहिले, जे ऐकू राहिले, त्यांचा काहीतरी हेतू आहे, त्यांना समजू राहिलं. कारण त्यांचं कुशल कर्म आहे. त्यांचं कुशल कर्म आहे म्हणून त्यांचा हेतू आहे, कारण आहे. आणि त्यांना पश्चाताप होते. पश्चाताप त्यालाच होते ज्याचं ज्ञान आहे. पश्चाताप सगळ्याला होत नाही. एखाद्यानं चुकी जर केली असेल, काही बोललं असेल, तो माफी मागते. काहून माफी मागते? पश्चाताप होते. तोच व्यक्ती ज्ञानी बनते. तोच धर्म श्रवण करू शकते, तोच धम्म समजू शकते, तोच धम्मामध्ये परिपक्व होते, त्याला धर्मज्ञान प्राप्त होते. कारण त्याच्यापाशी काहीतरी हेतू आहे, कारण आहे. पण जो दोषी आहे, रोगाने भरलेला आहे, राग, द्वेष, लोभ, मोहात पडलेले आहे, धम्मापासून कोसो दूर आहे. मग ते श्रीमंत असो, मध्यम असो की गरीब असो, धम्मापासून दूर आहे. त्यांना कितीही सांगितलं तरी धम्म समजत नाही. कारण हेतूच नाही, कारण नाही. दोषी आहे ना, मोहामध्ये पडलेला आहे. आता एखादा दारू पेलेला, बम दारू पेते, रोज दारू पेते,
रोज पत्नीला शिव्या देत असन, बोलत असन किंवा त्रास देत असल किंवा त्रास देतही नसेल तर मग काही घरामध्ये काही आणत नसल, किराणा नसन आणत, पुरे पैसे दारूमध्ये उडत असन, तर त्या व्यक्तीची तुम्ही किती धम्म सांगा, हेतूच नाही आहे, काही दोषी आहे, मोहात पडलेला आहे ना दारूच्या. सुरा मेरय मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदम समाधी आहे, सुरामध्ये पडलेला आहे, लय सूर आहे, एवढा नशा आहे का नशामध्ये डुबलेला आहे. त्या व्यक्तीला धम्म नाही समजत, दोषी झालेला आहे, जहरानं शरीर भरलेलं आहे, जहर. कुशल कर्म थांबलंच नाही, आता काही कुशल कर्मच नाही बाकी आहे. तो नरक यातना भोगून राहिला, जगून राहिला आणि शेवटी तसाच मरणार आहे. पण ज्याच्याकडे कुशल कर्माचा साठा असते तोच धम्म श्रवण करू शकतो, त्यालाच धम्माचं ज्ञान प्राप्त होते, तोच काहीतरी धम्म समजतो, त्याला तोच धम्म श्रवण करू शकतो, तोच धम्म ऐकू शकतो आणि तोच व्यक्ती दुरुस्त होऊन चांगल्या दिशेने वाटचाल करू शकतो. जो रोगाने भरलेला आहे, राग आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, मोह आहे. ईर्ष्या, इतरांप्रती ईर्ष्या असते ना, मग त्याच्यामध्ये मग काही जण निंदा करतात, टीका करतात, टिप्पणी करतात. हे लोक धम्मापासून मग दूर असतात, हे जिंदगीभर निंदाच करत राहतात. इकडं ऐकलं का तिकडं बिस्कून दिलं, इकडं सेवन केलं तिकडं बिस्कून द्यायचं, इकडं असं ऐकलं तिकडं बिस्कून द्यायचं, म्हणजे काम खराब करायचं. कितीही चांगलं केलं तर त्याला खराबच म्हणायचं. कितीही चांगली वांग्याची भाजी झाली तर मग त्या भाजीला मध्ये बरोबर लागली नाही, मध्ये भाजीमध्ये त्या लग्नामध्ये भाजी खराब होती, त्या भाजीमध्ये काही चव नव्हती. किती चांगली बनवली भाजी, एखाद्या लग्नामध्ये असते ना, किती चांगली भाजी बनवली तर त्याच्यामध्ये काही ना काही काळ्या करायच्याच, सवय झालेली असते. आणि ही सवय त्याला, ही चुकीची सवय त्याला धम्मापासून दूर ठेवते, मग त्याला धम्म समजू देत नाही. जिथं चांगलं आहे तिथं चांगलंही म्हटलं पाहिजे आणि जिथं काही नसेल व्यवस्थित तिथं दुरुस्तही केलं पाहिजे. म्हणजे दुरुस्त्या करण्याकडे असलं पाहिजे लक्ष, तो बिघडवण्यामध्ये असते त्याचं लक्ष. कुठं बिघडू, कुठं बिघडावायचं, आता काय सांगायचं, कसं बिघडवायचं, याच्यावर जे लोक काम करतात ते आपल्या जीवनामध्ये मग दोषाला पात्री होतात. अभिसमय त्याला दोष लागतो लगेच किंवा कालांतराने. मग तो दोष विविध प्रकारचा असतो. नंतर विचारता, माईक बंद करून सांगेन तुम्हाला, मग याच्यावर पटणार नाही म्हणतं, काही बोलतात म्हणून बापा. विविध प्रकारचे दोष लागतात, मग लय डेंजर दोष लागतात. त्या दोष अनेक प्रकारचे असू शकतात, तर ते मरणाच्या दारापर्यंत सुद्धा घेऊन जातात, अशा प्रकारचे दोष असतात. म्हणून धम्माला बारकाईनं समजून घेणे फार गरजेचे आहे. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, कारणाच्या कारणांना अजाणतेपणे केलेल्या पापाचा सुद्धा अभिसमय दोष लागतो. म्हणते नागसेन, बुद्धाने सांगितलेल्या कारणांना दोष लावणे, भगवानचा धम्म, त्याच्यावर दोष लावणं, त्याच्यावर टीकाटिप्पणी करणं, चर्चा करा, नसेल समजा प्रश्न विचारला पाहिजे. पण विनाकारण एखाद्यानं सांगितलं आणि तिकडं दोष लावणं, तर म्हटलं गेलेलं आहे, भन्ते नागसेन, भगवान बुद्धाने सांगितलेल्या कारणांना दोष लावणे कुणालाही शक्य नाही. शक्य नाही म्हणते कुणाला दोष लावणे भगवान बुद्धाच्या धम्माला. काहून? कारण धम्म पवित्र आहे, शुद्ध धम्म आहे, परिपाक आहे. शुद्ध धम्म असल्यामुळे त्याला कुणालाही दोष लावणे शक्य नाही. आणि जर लावला तर अभिसमय दोष लागतो त्याला, म्हणजे त्याचा परिणाम त्याला लगेच किंवा कालांतराने भोगावे लागतात. म्हणून याची आपण सावधानता असली पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलेल्या कारणांना दोष लावणे कुणालाही शक्य नाही. आपण जसे सांगितले तसेच मी स्वीकार करतो. म्हणून आपण धम्म समजून घ्यावा आणि धम्माच्या दिशेने वाटचाल करावी. इथेच थांबतो. यानंतर आपण एक दुसरा विषय, आज राणी दुर्गावती यांचा आज जन्मदिवस आहे ना? हां, राणी दुर्गावती यांचा आज जन्मदिवस आहे.
राणी दुर्गावती यांचं साम्राज्य गोंडवाना राज्य. गोंडवाना साम्राज्य, त्या साम्राज्यामध्ये गोंडवाना लँड म्हणजे हा ऐतिहासिक भाग आहे. त्यांचा जन्म 5 ऑक्टोंबर 1524 मध्ये झाला आणि त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये लोकांच्या हिताचं, लोकांच्या कल्याणाचं कार्य केलं. त्यांनी त्यावेळेस लोकांना न्याय दिला आणि या न्याय देत असताना त्यांच्या राज्यामध्ये जे लोकसमूह होता तो त्यावेळेस सुखाने आपलं जीवन कंठित करत होता. तर राणी दुर्गावती यांचा जन्म प्रसिद्ध राजपूत राजा चंडेल सम्राट कीरत राय यांच्या कुटुंबात झाला. कालंजर किल्ला हे त्यांचे जन्मस्थान आहे. आणि यांचं जे त्यावेळेस त्यांचं जे साम्राज्य होतं, चंदेल वंश, गडा कटगा के गोंड साम्राज्य की राणी त्यांना असं म्हणत होते. म्हणजे गोंड साम्राज्य, भारतामध्ये एक गोंडवाना, त्यावेळेस त्यांना गोंडवाना लँडसुद्धा म्हणत होते इतिहास काळामध्ये. गोंडवाना लँड, गोंडवाना लँड म्हणजे जमीन. त्यावेळेस इतिहासामध्ये गोंड राजासुद्धा होऊन गेलेले आहेत आणि त्या राज्यकाळामध्ये जेव्हा आपण इतिहासामध्ये जाऊन बघतो तर त्यावेळेससुद्धा गोंड राजाच्या राज्यकालामध्ये सुद्धा शिलालेख होत्या, शिलालेख. आणि त्या शिलालेखामध्ये सुद्धा यांचा उल्लेख सापडतो. तर आता हा खूप मोठा इतिहास आहे, याला वाचन करावं लागते. ज्याला याबद्दल जाणून घ्यायचं असेल त्यांनी शिलालेखामध्ये जाणून घ्यावं का त्यावेळेस जे गोंडवाना जे राज्य होतं त्यावेळेचे जे लोक होते ते कोणाचे अनुयायी होते तर आपल्याला दिसून येतील. त्यावेळेस जे श्रमण संस्कृती होती, श्रमण संस्कृतीमध्ये त्यावेळेस कुठलाही ईश्वर नाही, कुठलाही देव नाही. त्यावेळेस श्रमण संस्कृतीमध्ये लोक फक्त निसर्गपूजक होते, निसर्गपूजक. इतिहासामध्ये फक्त सगळे निसर्गपूजक होते म्हणा, हा खरा इतिहास आहे. इतिहासामध्ये सर्व निसर्गपूजक होते. जर एकदम आतमध्ये गेलो तर इतिहासामध्ये श्रमण संस्कृतीच्या अगोदर त्यावेळेस जे श्रमण संस्कृती होती, इतिहासामध्ये पहिले लोक निसर्गपूजक होते. झाडाले पूजायचे, झाड. सूर्य उगवला, सूर्याला पूजायचे. नदी वाहते, नदीला पूजायचे. म्हणजे जे जे निसर्गाचं जे साधन आहे त्याला लोक त्यावेळेस अज्ञान, अंधकार, अज्ञानतामुळे ते त्याला पूजायचे. नंतर जो भगवान बुद्धानं जे ज्ञान प्राप्त केलं त्या शिलालेखामध्ये जे त्यांचं जे सगळं इतिहास सापडतो आपल्याला सम्राट अशोकाच्या काळापासून. नंतर मग हे जे सर्व जे लोक होते हे भगवान बुद्धांचे अनुयायी होते. हा यांचा इतिहास आहे. सर्व त्या साम्राज्यामध्ये त्यावेळेस भगवान बुद्धांच्या धम्माचे अनुयायी होऊन त्या दिशेनं वाटचाल करत होते. काही निसर्गपूजक होते, काही मग भगवान बुद्धाच्या धम्माला त्यांनी समजलं आणि ते जाणलं, ते त्या दिशेनं वाटचाल करत होते.
पण खरा जो गोंडवाना समुदायाचा खरा देव होता, ज्यांना हे पूजायचे, यांचा खरा देव फक्त निसर्ग होता. निसर्ग, झाडाला पूजणे, मग कोणतंही झाड असो, निमाचं झाड असो, बोधिवृक्ष असो, किंवा एखादा सूर्य असो, निसर्गपूजक. म्हणजे जे दिसते बा त्यालाच पूजायचं. नंतर मग कालांतराने बदलत गेलं. मग ते आपापल्या हिशोबानं त्या काळामध्ये मग ते नवीन नवीन त्याला प्रसारित झालं आणि मग त्याकडे ते वाटचाल करत राहते. मग विविध लोक विविध जणाला पूजत राहिले. म्हणून सत्य इतिहास जाणून घेणे, खरा इतिहास जाणून घेणे आणि आपल्या मूळ हेतूकडे वाटचाल करणे, यालाच आपण सत्याचा मार्ग म्हणतो. तर सत्याच्या दिशेकडे वाटचाल आपण केली पाहिजे. तर आज सर्व बांधवांना वीरांगना राणी दुर्गावती यांच्या जयंती दिनाच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी हा दिवस त्यांच्या जीवनामध्ये सुखाचा आणि आनंदाचा जावो असा मी भगवंतांना त्रिवार वंदन करतो. इथेच थांबतो. आपण सर्वांनी मैत्री उत्पन्न करावी आणि धम्माच्या दिशेने वाटचाल करावी. इथेच थांबतो.